फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। नमामि करपूरारत्यक्य दीपं दर्शयामि सुखकर्ता सर्वांगी सुंदर उष्णेंदुराची कंठी धरके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती साईबाबा सोशल क्लब सिंधुदुर्ग यांच्या वतीने वागदे कणकवली येथे श्री साईबाबांच्या मूर्तीची स्थापना दिनांक 1 जानेवारी रोजी गुरुवारी मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात करण्यात आली। या मूर्तीची स्थापना हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा 3 धर्मियांनी एकत्र येत समाजात एकोप्याचे दर्शन घडवत हम सब एक है चा संदेश देत स्थापना करण्यात आली। सुधीर साटम, जावेद शेख, मिंगेल मंतेरो यांच्या हस्ते साईबाबांची मूर्ती स्थापन करण्यात आली। यावेळेस गुरुवारी सकाळी श्री साईबाबा मूर्तीची स्थापना व विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर दुपारी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला। सुप्रसिद्ध कराओके गायक युसुफ आवटी यांच्या भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला। या कार्यक्रमानिमित्त कणकवली नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगरसेवक सुशांत नाईक, राकेश राणे, रुपेश नार्वेकर, मेघा सावंत, जयेश धुमाळे, आर्या राणे, वागदे सरपंच संदीप सावंत, शिर्डी संस्थानचे सदस्य विशाल कामत, बांधकाम व्यावसायिक मुरलीधर नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे सुपुत्र सौरभ पारकर यांचा, साईबाबा सोशल क्लबचे अध्यक्ष मिंगेल मंतेरो, संतोष राणे यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।